मागील आठवड्यामध्ये मीना नदीला आलेल्या महापुरामुळे नेवकर पुलाची दुर्दशा झाली आहे। मोठमोठी झाडे या पुलाला अडकल्याने लोखंडी रेलिंग पूर्णपणे तुटलेला आहे। त्याचबरोबर हा पूल भविष्यकाळासाठी वाहतुकीला धोकादायक होऊ शकतो। या पुलावरून मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते। प्रामुख्याने वारुळवाडी या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाची असलेल्या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांची याच पुलावरून ये जा सुरू असते। तसेच आजूबाजूचे शेतकरी नारायणगावच्या आठवडे बाजारामध्ये किंवा दररोज भरणाऱ्या बाजारामध्ये भाजी विक्रीसाठी येत असतात। त्यामुळे हा पूल दुरुस्त करणं गरजेचं आहे। सध्या हा पूल धोकादायक बनला असून वारुळवाडी नारायणगाव या दोन्ही ग्रामपंचायतीनं तात्पुरतं लोखंडी रेलिंग करणं गरजेचं आहे। तसेच संबंधित विभागाने याबाबतची योग्य दखल घ्यायला हवी। दोन वाहनं एकमेकाला क्रॉस होताना आणि बाजूला शाळकरी मुलं जर जात असतील तर एखादं वाहन किंवा एखादा मुलगा नदी पात्रात पडण्याची भीती व्यक्त होत आहे। या संदर्भामध्ये तहसीलदार त्याचबरोबर पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी योग्य तो मार्ग काढणं अपेक्षित आहे। या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा शाळेत जाताना याच पुलावरून जात होते। त्यामुळे त्यांनी देखील या विषयाकडे तातडीनं लक्ष द्यावे अशी विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।